जगायचं की नाही? महिलांनो, तुम्हीही आत्तापर्यंत प्लास्टिकचा कोबी खाल्ला का? एका व्यक्तीने दावा केला आहे की त्याने बाजारातून विकत आणलेला कोबी हा बनावट कोबी आहे. हा कोबी प्लास्टिकचा असल्याचाही त्याने दावा केला आहे. आपला दावा सिद्ध करण्यासाठी व्यक्तीने कोबीची पानं जाळण्याचा प्रयत्न केला, पण त्याला काहीच झाले नाही. त्यानंतर त्याने पुन्हा पुढे जाऊन पान फाडण्याचा प्रयत्न केला, पण तो पुन्हा अयशस्वी झाला. खरं तर या व्यक्तीने दावा केलाय की जाळल्यानंतर पान आणखी घट्ट आणि ताणलेले होते, एखाद्या प्लास्टिक प्रमाणे. पुढे त्याने अशा प्रकारे कोबी घेताना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. हा प्रकार पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. लोकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. जगायचं की नाही, अशा प्रतिक्रिया अनेक नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. बाजारात आधीच भेसळयुक्त खाद्यपदार्थांमुळे ग्राहक फसवले जात आहेत. तेल, मसाले, दूध यासारख्या मूलभूत वस्तूंमध्ये देखील भेसळ ही नित्याचीच बाब बनली आहे. मात्र आता थेट भाज्यांमध्येही भेसळ होत असल्याचं उघड झाल्याने खवय्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.